मित्रांनो नमस्कार. तुम्हाला एक सत्य घटना सांगणार आहे जी ऐकून तुमचं मन हादरेल, रोंगटे उभे राहतील आणि तुम्ही विचार कराल की रिश्ते नाते किती क्रूर आणि भयानक बनू शकतात. ही कहाणी आहे एका मेहनती नवऱ्याच्या विश्वासघाताची, एका बायकोच्या वेड्या निषिद्ध प्रेमाची आणि एका क्रूर हत्येची, जी 10 महिन्यांनंतर उघडकीस आली. ही घटना घडली उत्तर प्रदेशातल्या कानपूर जिल्ह्यात सचेंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या लालूपूर नावाच्या छोट्या गावात. बस हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही कहाणी इतकी धक्कादायक आहे की तुम्ही विश्वासच ठेवणार नाही की असं खरंच घडलं. मुख्य माणूस आहे शिवबीर सिंग, वय साधारण 45 वर्षे. शिवबीर कानपूरमध्येच पनकी भागात एका फॅक्टरीत गेटकीपरचं काम करायचा. रोज सकाळी लवकर उठायचा, कामावर जायचा, संध्याकाळी घरी यायचा, मुले आणि बायकोशी बोलायचा, जेवण करायचा आणि झोपायचा. मेहनती माणूस होता. कुटुंबासाठी जीव तोडून काम करायचा. घरात बायको लक्ष्मी, वय 40च्या आसपास, 3 मुले, 18 वर्षांचा मोठा मुलगा जो कधीकधी बाहेर कामासाठी राहायचा, 13 वर्षांची मुलगी आणि 8 वर्षांचा छोटा मुलगा. शिवबीरची आई सावित्री देवीही त्यांच्यासोबत राहायची. सावित्री देवी मूळची बांदा जिल्ह्यातल्या मवई चौराह्याची होत्या. घर खर्च, मुलांचं शिक्षण, जेवण, कपडे, औषध सगळं शिवबीरच कमवायचा. बाहेरून बघायला हे कुटुंब अगदी साधंसुधं, शांत दिसायचं. पण मित्रांनो, घरात जे चाललं होतं ते शिवबीरला माहीत नव्हतं. लक्ष्मीचा तिच्या स्वतःच्या भाच्याशी म्हणजे अमितशी अवैध प्रेमसंबंध जुळले होते. अमितचं वय फक्त 25 वर्षे आणि तो हाताने दिव्यांग होता. उजवा हात जवळजवळ वापरता येत नव्हता. ही कहाणी कधीपासून सुरू झाली हे नेमकं कुणाला माहीत नाही, पण 6-7 वर्षांपूर्वी जेव्हा शिवबीर आणि लक्ष्मी हे कुटुंब लालूपूरला भाड्याच्या घरात राहायला आलं, तेव्हा शिवबीरची बहीण आणि अमित जवळच राहायचे. बहिणीनेच त्यांना हे घर मिळवून दिलं होतं. शिवबीर कामावर असायचा, मुले शाळेत जायची, घरी लक्ष्मी आणि सासू राहायची. तेव्हा अमित मदतीला येऊ लागला. बाजारातून सामान आणायचा, घरामागे छोटी बाग होती त्यात पाणी घालायचा, छोटी मोठी कामं करायचा. लक्ष्मीला वहिनी म्हणायचा. सुरुवातीला हे सगळं मदत म्हणून चाललं होतं. लक्ष्मी एकटी असायची, नवरा कामावर, मुले शाळेत, सासू कधी विश्रांतीला. अमित यायचा, गप्पा मारायचा, चहा प्यायचा. हळूहळू या गप्पा जास्त वेळच्या झाल्या. अमित रोज येऊ लागला. घर रिकामं असलं की दोघे एकटे बसायचे. बोलणं वाढलं, हसणं वाढलं, मग स्पर्श झाला, जवळीक वाढली आणि एक दिवस हे सगळं निषिद्ध प्रेमात बदललं. लक्ष्मी अमितच्या प्रेमात इतकी वेडीपिशी झाली की तिला कशाचंच भान राहिलं नाही. रिश्तं काय, नातं काय, मुले काय, सासू काय, समाज काय, कायदा काय, काहीच लक्षात राहिलं नाही. अमितही तिच्यात पूर्ण गुरफटला गेला. मुले शाळेत गेली की सासू झोपली की त्यांचा कार्यक्रम सुरू व्हायचा. ग्रामीण भागात अशा गोष्टी लपत नाहीत मित्रांनो. गावकऱ्यांना संशय येऊ लागला. अमित नेहमी लक्ष्मीच्या घरी येतो, जास्त वेळ राहतो. कुजबूज सुरू झाली. कुणीतरी शिवबीरला फोन करून सांगितलं, तुझ्या घरी काय चाललंय ते बघ. शिवबीर घरी आला. त्याला राग अनावर झाला. दारू पिऊन आला आणि लक्ष्मीला मारहाण केली. ओरडला, हे सगळं बंद कर, नाहीतर परिणाम भोगावे लागतील. लक्ष्मी रडली, माफी मागितली, खोटं बोलून टाळलं, पण मनातून काहीच बदलली नाही. उलट तिला वाटू लागलं की नवरा आता त्यांच्या प्रेमात मोठा अडथळा आहे. आता मुख्य घटना ऐका, जी 2 नोव्हेंबर 2024ची रात्र. 30 ऑक्टोबरला सावित्री देवी आपल्या माहेरला बांदा जिल्ह्यात गेल्या होत्या. घरी फक्त शिवबीर, लक्ष्मी आणि मुले होती. 2 नोव्हेंबरची रात्र थंड होती. शिवबीर घरी होता. दारू पिऊन आला असावा किंवा सामान्य जेवण केलं. लक्ष्मीने चहात किंवा जेवणात नशेची गोळी मिसळून शिवबीरला पाजली. शिवबीर खाटेवर झोपला, पूर्ण बेशुद्ध झाला. तेव्हा लक्ष्मी आणि अमितने यांनी आधीच रचलेल्या कटाप्रमाणे लोखंडी रॉड चालला. अमितचा उजवा हात अपंग असल्याने तो फार जोरात वार करू शकत नव्हता. त्यामुळे लक्ष्मीने स्वतः रॉड घेऊन शिवबीरच्या डोक्यावर जोरात वार केले. शिवबीर कडफडला, रक्त बाहेर आलं, पण तो बेशुद्ध राहिला. मग त्या दोघांनी त्याला घरामागील बागेत ओढलं. तिथे पुन्हा डोक्यावर आणि शरीरावर वार केले. शिवबीरचा जीव गेला. हत्येच्या वेळी खूप शोरगुल झाला. 13 वर्षांची मुलगी आणि 8 वर्षांचा छोटा मुलगा जागे झाले. लक्ष्मीने कशीबशी त्यांना समजावून किंवा धमकावून शांत केलं. सांगितलं की कोणाला काही बोलायचं नाही, नाहीतर वाईट होईल. मोठा 18 वर्षांचा मुलगा तेव्हा घरी नव्हता. हत्या झाल्यानंतर दोघांनी देह बागेत नेला. तिथे मोठा खड्डा खणला आणि देह पुरला. आता देह लवकर कुजावा, विरघळावा म्हणून त्यावर जाड जाड मीठ टाकलं.
धक्कादायक गोष्ट ही की लक्ष्मीने स्वतःच्या 13 वर्षांच्या मुलीला बाजारातून 10 पाकिटं मीठ आणायला सांगितलं होतं. मुलगी नाहक आणून दिली. तिला काय माहीत की हे मीठ तिच्या बाबांच्या मृतदेहावर टाकायचं आहे. काही दिवस गेले, पाऊस पडला, कुत्री फिरू लागली. कुत्र्यांनी खड्ड्यातून हाडं बाहेर काढली. लक्ष्मी आणि अमित घाबरले. त्यांनी ती हाडं, केसांचे गुच्छ, कपड्याचे तुकडे गोळा केले, एका बोरीत भरले आणि जवळच्या पनकी नहरेत फेकून दिले. वाटलं सगळे पुरावे नष्ट झाले, कोणाला काही कळणार नाही. पण मित्रांनो, गुन्हा कधीच लपून राहत नाही. 2 नोव्हेंबरपासून शिवबीर बेपत्ता झाला. सावित्री देवी माहेरातून परत आल्या, मुलगा दिसला नाही. लक्ष्मी म्हणायची शिवबीर गुजरातला किंवा दुसऱ्या ठिकाणी नोकरीला गेलाय, लवकर येईल. पण सावित्री देवींना संशय आला. त्यांनी गावकऱ्यांशी बोललं. लक्ष्मी आणि अमितच्या जवळीकीची, प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. अखेर 18 ऑगस्ट 2025ला सावित्री देवी डीसीपी वेस्टकडे गेल्या, मदत मागितली, तक्रार केली. डीसीपींनी सचेंडी पोलीस ठाण्याला रिपोर्ट दाखल करण्याचे आदेश दिले. 19 ऑगस्टला रिपोर्ट दाखल झाली. पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. लक्ष्मीला बोलावलं, चौकशी केली. लक्ष्मी गुजरातचीच कहाणी सांगायची, पण शिवबीरचा मोबाईल नंबर देऊ शकली नाही. सावित्री देवींनी पोलिसांना स्पष्ट सांगितलं की बहू लक्ष्मी आणि नातू अमित यांच्यात अवैध संबंध आहेत. पोलिसांनी गावकऱ्यांची चौकशी केली. सगळ्यांनी ते मान्य केलं. अमित नेहमी घरी येतो असं सांगितलं. मग पोलिसांनी लक्ष्मी आणि अमितला ताब्यात घेतलं. सुरुवातीला दोघांनी खूप खोटं बोलले, पोलिसांना गैरमार्गे नेले. पण पोलिसांनी कसून चौकशी केली, सक्ती केली. अखेर अमितने तोंड उघडलं, सगळं सत्य सांगितलं. लक्ष्मीनेही नंतर गुन्हा कबूल केला. शनिवारी 6 सप्टेंबर 2025ला पोलिसांनी दोघांना घरामागच्या बागेत नेलं. त्यांच्या निशाणदेहीवर खोदकाम केलं. फोरेन्सिक टीम आली आणि काय सापडलं माहितीये? मानवी हाडांचे अवशेष, अंडरगारमेंट, केसांचे गुच्छ, शिवबीरचं लॉकेट, बेल्टचं बकल आणि देह विरघळवण्यासाठी टाकलेल्या मिठाचे रिकामे 10 पाउचेस. हे सगळे पुरावे शिवबीरचेच होते. सचेंडीचे इन्स्पेक्टर दिनेश सिंह बिस्ट यांनी हे प्रकरण हाताळलं. आज लक्ष्मी आणि अमित दोघेही तुरुंगात आहेत. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खटला चालेल आणि नक्कीच कठोर शिक्षा होईल. मित्रांनो, एका वेड्या प्रेमासाठी एक मेहनती माणूस मारला गेला. 3 मुले अनाथ झाली. एका आईने आपला मुलगा गमावला. सावित्री देवींच्या धैर्याने आणि अथक प्रयत्नाने हे प्रकरण उघड झालं नाही तर कदाचित कायमचं लपलं असतं. प्रेम हे सुंदर असतं, पण जेव्हा ते सीमारेषा ओलांडतं, रिश्ते तोडतं, नातं मोडतं, तेव्हा ते विषारी बनतं. ही कहाणी आपल्याला शिकवते की विश्वासघात आणि हिंसा कितीही लपवली तरी एक दिवस सत्य समोर येतच. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? लक्ष्मी आणि अमितला फाशीची शिक्षा झाली पाहिजे की जन्मठेप की आणखी कठोर शिक्षा? तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण तुमची मतं आम्हाला खूप महत्त्वाची वाटतात. हा व्हिडिओ फक्त सत्य घटना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आपल्याला जागरूक करण्यासाठी आहे. कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलता पसरवण्याचा हेतू नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मित्रांना पाठवा आणि अशा खऱ्या क्राईम स्टोरी, सत्य घटना नेहमी ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक धक्कादायक सत्य घटना घेऊन भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा. धन्यवाद.